नमस्कार, मी सुवर्णा जोशी. महामुंबई या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात पावसाच्या बातमीला आपण करणार आहोत, कारण मुंबई शहरामध्ये गेल्या अर्ध्या पाऊण तासापासून मुसळधार पाऊस पडतोय. विशेषतः दादर, वडाळा, कुर्ला, वरळी या भागात पावसाचा जोर चांगलाच आहे. त्याचबरोबर पुढील 2 दिवस मुंबईसह कोकण किनारपट्टीवर अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. मुंबईमध्ये गेल्या अर्ध्या पाऊण तासापासून मुसळधार पाऊस पडतो आहे. अर्थात काही सखल भागांमध्ये पाणी सुद्धा साचल्याचं कळतं आहे. दादर, परळ या सगळ्या भागामध्ये मुसळधार पाऊस पडतोय. तुफान पाऊस शहरभर पडतोय. वरळी भागात सुद्धा जोरदार पाऊस पडतो आहे. 2 दिवस मुंबईसह कोकण किनारपट्टीवर अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. मुंबईतल्या वेगवेगळ्या भागातली ही दृश्य आपण बघतोय. मुसळधार पावसाची ही दृश्य आहेत. काही दिवसांची उसंत घेतली होती, म्हणजे रिमझिम पाऊस पडत होता, पण मुसळधार पाऊस मुंबई आणि परिसरामध्ये पडलेला नव्हता. तर आता गेल्या 1-1.5 तासापासून पाऊस पडू लागलेला आहे. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांच्याकडून अधिक जाणून घेऊया. प्रफुल्ल, मुंबईतल्या वेगवेगळ्या भागातली आत्ताची काय स्थिती? सुवर्ण, आपण पाहतोय की मुंबई आणि संपूर्ण जो कोकण किनारपट्टी आहे, या किनारपट्टीवर हवामान विभागानं पावसाचा अलर्ट जो आहे तो जारी केलेला आहे. आजपासून मुसळधार पावसाला सुरुवात होईल असा अंदाज व्यक्त केला होता आणि 2 दिवस तो वाढत जाईल. आपण जर पाहिलं तर मुंबईतल्या सर्व भागात आणि MMR परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो गेल्या 1 तासापासून पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. जर आपण दक्षिण मुंबईपासून जर पावसाची सुरुवात पाहिली तर साधारणतः छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी थोडा पावसाचा जोर कमी असला तरी दादर असेल, त्याचबरोबर कुर्ला असेल, मानखुर्द असेल, वरळी असेल या भागामध्ये आणि त्याचबरोबर पश्चिम उपनगरांकडे पावसाचा जोर आहे तो मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर इकडे वाशी, नवी मुंबई या भागात देखील पावसाचा जोर जो आहे तो कमी अधिक प्रमाणामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच परिसरात ठाण्यामध्ये देखील पावसाला जी आहे ती सुरुवात झाल्याची परिस्थिती आपल्याला समोर दिसते. आज जरी पावसाचा जोर हा मध्ये काहीसा मंदावताना दिसतोय, पण रात्री उशिरा जर पावसाचा जोर असाच राहिला तर दक्षिण मध्य मुंबईमध्ये जिथे सखल भाग आहे त्या भागामध्ये आतापासूनच पाणी साचायला जी आहे ती सुरुवात झाली आहे. आणि जर रात्री जर असाच पाऊस राहिला आणि काल हवामान विभागाने अलर्ट जो दिलेला आहे आणि त्यानुसार जर उद्या पाऊस पडला मोठ्या प्रमाणात तर मुंबईमध्ये आणखी काही परिस्थिती गंभीर होण्याची देखील स्थिती आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल प्रफुल्ल. गेल्या 5-6 दिवसांपासून राज्यात सुद्धा पावसानं जोर धरलेला आहे. राज्यात एकूण 16 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय, तर रत्नागिरी आणि रायगड या 2 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला गेलाय. त्यामुळे या 2 जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आलाय, तर पुण्यासह सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, ठाणे, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, परभणी, नांदेड, अकोला आणि अमरावती या 16 जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केलाय. उर्वरित जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय. साधारण काय परिस्थिती आहे महाराष्ट्रात पावसाची, त्याच्यावर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकणार आहोत. पालघरमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. ठाण्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. रायगडमध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. रत्नागिरी ऑरेंज अलर्ट, सिंधुदुर्ग ऑरेंज अलर्ट, धुळ्यामध्येही ऑरेंज अलर्ट, नंदुरबार ऑरेंज अलर्ट, नाशिकमध्ये ऑरेंज अलर्ट, पुण्यामध्ये ऑरेंज अलर्ट, कोल्हापूर ऑरेंज अलर्ट, साताऱ्यात ऑरेंज अलर्ट, जळगावमध्ये येलो अलर्ट, औरंगाबादमध्ये येलो अलर्ट, जालन्यामध्ये येलो अलर्ट, अकोल्यामध्ये येलो अलर्ट, बुलढाण्यामध्ये येलो अलर्ट, महाराष्ट्रात
अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। कुठे काय परिस्थिती असेल ती आपण आता पाहत होतो। एक लस घेतलेल्या नागरिकांना लोकलनं प्रवास सुरू करू द्यावा किंवा त्याची परवानगी द्यावी अशी मागणी जोर धरतेय। राज्य सरकारचा हा विषय आहे, त्यांनी केंद्राला सांगितलं तर आम्ही लगेच प्रवेश देऊ असं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे लोकलने प्रवास करणाऱ्यांकरता आगामी काळात मोठा दिलासा मिळू शकतो। एक लस घेतलेल्यांना सुद्धा लोकलनं प्रवास करू द्यावा असं खूप मोठ्या प्रमाणात मागणी होते आहे। रावसाहेब दानवेंनी त्यावर उत्तर दिलंय की हा राज्य सरकारचा विषय आहे, त्यामुळे राज्य सरकारने आमच्याकडे तसा प्रस्ताव किंवा निवेदन दिलं तर आम्ही नक्की त्याचा विचार करू। एक डोस ज्यांनी घेतला आहे त्यांना पण लोकलने प्रवास करू द्यावा अशी एक मागणी पुढे येते, त्याचा विचार केला जाईल का? हे सर्व राज्य सरकारवर अवलंबून आहे। राज्य सरकार जर परवानगी देत असेल तर केंद्राचा कुठलाही प्रॉब्लेम नाही, राज्य सरकारचा विषय आहे। कोकणातल्या चाकरमान्यांकरता नितेश राणे यांनी मुंबईतून मोदी एक्सप्रेसची सुरुवात केली आहे। हजारो कोकणवासियांना मुंबईतून कोकणात मोफत प्रवास करता येणार आहे। मोदी एक्सप्रेसला आजपासून सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेरीवाल्यांना पुन्हा एकदा इशारा दिलाय। फेरीवाल्यांना राज्यात असलेला उच्छाद आटोक्यात आणणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। तसंच डोंबिवलीतल्या कोपरी पुलाचं मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन लोकार्पण केलं। यावेळी त्यांनी फेरीवाल्यांना चांगलं सुनावलं। इतकंच नाही तर मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपला अप्रत्यक्षरित्या सुनावण्यात आलं। केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आपल्या भाषणात भिवंडीतील बंद पडलेले आरोग्य केंद्र सुरू करण्याची मागणी केली। या मागणीचा संदर्भ पकडत त्यांनी भाजप नेत्यांना कानपिचक्या दिल्या। आज मंदिरं जरी बंद असली तरी अत्यावश्यक आरोग्य मंदिरं हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण उघडतो आहात, त्याच्याबद्दल जनता तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीये। धार्मिक स्थळे उघडी राहिली पाहिजेत, ठीक आहे, हरकत नाहीये, पण त्याहीपेक्षा कपिलजी आज जे आता तुम्ही सांगितले की तुमच्याकडचं आरोग्य केंद्र आहे ना, त्याची आवश्यकता ती आहे का त्याच्या बाजूला मी मंदिर उघडू आरोग्य केंद्र बंद करून? आज आरोग्य केंद्र महत्वाचं आहे, आरोग्याची मंदिरही महत्वाची आहेत। मंदिरही उघडणार, पण एका टप्प्याटप्प्याने जातो आहोत, टप्प्याटप्प्याने जातो। कपिलजी, आपण जसं म्हणालात की काही रस्ते जर का गडकरी साहेबांच्या ताब्यात दिले तर गडकरी साहेबांची ख्याती आहेच। त्यांनी त्यावेळेला हिंदू हृदय सम्राटांचं जे स्वप्न मुंबई पुणे रस्त्याचं होतं ते साकार करून दाखवलं आणि त्यांनी एक स्वतःची वेगळी ओळख केवळ राज्यात नाही तर देशामध्ये केलेली आहे। त्याच्यासाठी जर काही रस्त्यांची जबाबदारी केंद्र सरकार घेऊ शकत असेल तर एकनाथजी, मला असं वाटतं आपण आयुक्त तिथल्या सगळ्या लोकांनी बोलून तेही आपण करण्याची काय हरकत नाही, करायला काय हरकत नाही। स्काय वॉक फेरीवाला मुक्त हे फार महत्वाचं आहे, कारण मधल्या काळात जी काही दुर्घटना घडली ठाण्यामध्ये ती पाहिल्यानंतर आता काही ठिकाणी आपल्याला अत्यंत कठोरतेने आणि कडकपणाने कायदा राबवावा लागेल। तिकडे दया, माया, क्षमा दाखवता येणार नाही, दाखवूच शकत नाही। आपल्याला आपल्या नागरिकांची आणि आपल्या खास करून माता भगिनी, मग त्याच्यात पोलीस सुद्धा महिला आल्या आणि इतर सगळे अधिकारी आले, यांच्या सुरक्षेची जबाबदारी आपल्यावर आहे आणि तिच्या बाबतीत कुठेही हायगाय चालणार नाही। हा स्कायवॉकच नव्हे तर इतर ठिकाणी सुद्धा फेरीवाल्यांचा जर का उच्छाद असेल तर तो उच्छाद आटोक्यात आपल्याला आणावाच लागेल आणि त्या दिशेने आपल्याला काम हे करावंच लागेल। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळा असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी जनतेला केलं। तसंच निर्बंध इतक्यात कडक केले जाणार नाहीत असं ते म्हणाले। जितकी काळजी नागरिक घेतील तेवढे निर्बंध कमी लागतील असं मत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलं। निर्बंध वाढवण्याच्या संदर्भात आरोग्य विभाग किंवा माननीय मुख्यमंत्री अद्याप काही असा विचारात नाही आहेत आणि सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आहोत आपण की एक्झॅक्टली काय संख्या वाढते, कुठे वाढते आणि का वाढते। उत्साहाने काम करणारे वेगवेगळ्या सणावारांच्या संदर्भाने सर्व उत्साही सगळे युवक वर्ग असेल किंवा कार्यकर्ते असतील, सगळ्यांनाच माझं नम्रपूर्वक आव्हान आहे की कोविडची तिसऱ्या वेव्हची भीती लक्षात घेता आपल्याला ह्या निर्बंधाचं पालन करावं अशी माझी नम्रपूर्वक विनंती आणि आव्हान आहे। कोविडचे प्रोटोकॉल्स कसे पाळतोय ह्याच्यावर गरजेचं आहे। आपल्याकडे अजूनही आता मुंबईत जर बघितलं तर 30%
2 डोस झालेले लोक आहेत, 80% 1 डोस झालेले लोक आहेत. आणि ह्याच्यात आपण जेवढी काळजी घेऊ, म्हणजे मास्क चेहऱ्यावर असणं, बरोबर नाकावर असणं, थोडं अंतर पाळणं असेल, परवाकडेच मुख्यमंत्री साहेबांनी आवाहन केले की जास्ती गर्दीचे कार्यक्रम टाळा, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पाळत ठेवल्या तर अर्थचक्र आपलं तेवढं जास्ती वेळ चालू शकतं. आणि जे अर्थचक्र चालण्यासाठी जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तेवढ्या लांबीने चालू शकतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारनं घालून दिलेल्या गाईडलाईन्स पाळायला हव्यात. गर्दी टाळा म्हटलं तरी लोक गर्दी टाळत नाहीत, ऐकत नाहीत. मुंबई कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. गणेशोत्सवात माझं घर माझा गणपती असं राहूया, असं आवाहन केलं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी. गर्दी टाळणं क्रमप्राप्त आहे आणि त्याच्यावर आम्ही ज्या काही लहान मुलांवर येणारी लाट, नंतर बाधित होणारे रुग्ण, यासाठी महानगरपालिका, राज्य सरकार किंवा केंद्रही सगळे आम्ही तत्पर आहोत, काम करतो आहोत, सेवा देतोय. पण लोकांनी पण थोडं समजलं पाहिजे. आणि म्हणूनच काल काँग्रेसच्या मंत्री महोदय नितीन राऊतनी नागपुराचं वर्णन केलं. आज मुंबई त्याच उंबरठ्यावर आहे. राज्याला तिसऱ्या लाटेचा धोका कायम असलेला आपल्याला बघायला मिळतोय. त्यामुळे वारंवार अशा सूचना केल्या जात आहेत की काळजी घ्या, नियमांचं उल्लंघन करू नका. उल्हासनगरमध्ये भाजपनं आयोजित केलेल्या मोर्चात कोरोना नियमांचे अक्षरशः 3-13 वाजले. पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयावर भाजपनं मोर्चा काढला होता. माजी नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काळं फासून मारहाण केली होती. त्यामुळे रामचंदानी यांना पोलीस संरक्षण मिळावं या मागणीकरता आणि मारहाण करणाऱ्यांचा सत्कार करणाऱ्यांना अटक करावी याकरता हा मोर्चा काढण्यात आला होता. पण हा मोर्चा काढताना सोशल डिस्टन्सिंग तर सोडाच, अनेकांनी मास्क देखील लावलेले नव्हते. भाजप आमदारांना आम्ही कोरोना नियमांचं उल्लंघन केलं नसल्याचं ते सांगतायत. कोई भी कोरोना नियम का उल्लंघन नहीं हुआ है. आप जो बोलते हैं 100 से ज्यादा भीड़ है, देखिए हम लोग कितने जन हैं, 8 जने गिन चुन के है, उसमें 4 महिला है, 4 पुरुष है. गेट के बाहर कितने लोग? गेट के बाहर पब्लिक आ जाती है. देखिए उनको मालूम रहता है ये इश्यू है, उसकी वजह से पब्लिक जमा हो जाती है. और भारतीय जनता भी पहन लेती है आपका स्टार, देखिए कार्यकर्ता लोग खुद जमा हो जाते हैं, तो उसके लिए हम कुछ बोल नहीं सकते. कार्यकर्ता को जो पीड़ा है मन में वो आके जमा हो गई है, आप उनसे भी बात कर सकते हैं. कोस्टल रोडमध्ये कोणताही घोटाळा नसल्याचं स्पष्टीकरण मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आलं. महापालिकेकडून याबाबत परिपत्रक जारी करून सागरी किनारा रस्ता कामांमध्ये कोणताही घोटाळा झाला नाही आणि केलेले आरोप निराधार आहेत असं स्पष्ट करण्यात आलंय. शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कोस्टल रोडच्या कामात ऑक्टोबर 2018 ते डिसेंबर 2020 या काळात तब्बल 1000 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला होता. तसंच मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी SIT मार्फत चौकशी करावी अशी मागणी शेलारांनी केली होती. दरम्यान आशिष शेलार यांच्या आरोपांना थेट मुंबई महापालिकेनंच उत्तर दिलं. यावेळी काढण्यात आलेल्या पत्रकात आशिष शेलार यांनी केलेले आरोप आणि त्या प्रत्येक आरोपाचं स्पष्टीकरण असं निवेदनात दिलं गेलंय. कोस्टल रोडच्या कामात कोणताही घोटाळा झाला नसल्याचं महापालिकेने स्पष्ट केलं. दरम्यान भाजप आमदार आशिष शेलारांनी राज्य सरकारवर कोस्टल रोडला घेऊन काय टीका केली होती. शिवसेनेच्या छत्रछायाखाली 1000 कोटींचा घोटाळा होत असल्याचा आरोप शेलारांनी केला होता. ते काय म्हणाले होते बघणार आहोत पुन्हा एकदा. मुंबई महानगरपालिकेमध्ये कोस्टल रोडच्या नावाने 1000 कोटीचा घोटाळा हा सत्ताधारी शिवसेनेच्या छत्रछायेखाली नाही, किंबहुना भागीदारी खाली होतोय. डिसेंबर 2020 ते आधी ऑक्टोबर 2018, या ऑक्टोबर 2018 ते डिसेंबर 2020 पर्यंतच्या सर्व कोस्टल रोडच्या कामाच्या गतिविधींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, पाळत ठेवून आहोत. महामुंबई या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. जगभरातील गणेश भक्तांचा आराध्य दैवत बनलेल्या लालबागच्या राजाचं यंदाचं दर्शन कसं असेल याची उत्सुकता सगळ्या गणेश भक्तांना लागली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे राज्य सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा
आदर करत यंदाचा गणेशोत्सव साजरा केला जातोय. त्यामुळे यंदा लालबागच्या राजाच्या मूर्तीला नवीन दागिने मंडळानं बनवले आहेत. लालबागच्या राजाचे हे नवीन दागिने कसे आहेत त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतवर सध्या तुम्ही पाहत आहात. यामध्ये श्रीमंत हार आहे, 2 कडी आहेत, 2 परशू कडी सुद्धा आहेत, अंगठ्या आहेत आणि हिरे, पाचू, माणिक, मोती या सगळ्यांनी जडलेले असे हे अलंकार आहेत. कल्याण पूर्वेतील शहर विकास आराखड्यातील 6 मजली बेकायदा इमारत कारवाई न करण्याकरता लाच घेतल्याचा आरोप करण्यात आलाय. बिल्डर मुन्ना सिंग यांनी केडीएमसीचे अधिकारी दीपक शिंदे, उपायुक्त अनंत कदम यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप केलाय. इमारतीवर कारवाई न करण्याकरता अधिकाऱ्यांनी वारंवार पैसे उकळल्याचा आरोप सिंग यांनी केला आहे. इतकंच नव्हे तर ज्या गाडीत अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून 25 लाख रुपये ठेवले त्या गाडीचा नंबरही बिल्डरनं सांगितलाय. पैसे घेऊनही इमारतीवर कारवाई केल्याचं बिल्डरचं म्हणणं आहे. दरम्यान बिल्डरच्या आरोपात कितपत तथ्य आहे हे चौकशीनंतर समोर येईल असं महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी म्हणाले. मुझे 3 दिन पहले शिंदे साहब का फ़ोन आता है कि आप जो है आके मिलो. मैं बोला मैं कुछ काम में हूँ. वापस गया मिला. उनके वार्ड ऑफिस के बाजू में गया जहाँ वो बैठते हैं. उन्होंने बोला कि 25 लाख का इंस्टॉलमेंट दे दो, नहीं तो आपकी बिल्डिंग पे कार्रवाई हो जाएगा. 2 दिन पहले बुलाए थे, 2 या 3 दिन पहले. मुझे फिर से मांगे पैसे? हाँ, फिर मांगे. मतलब साहब मेरे पास पैसा नहीं है, आपने मुझे 1.5 महीने का टाइम दिया था, वो 1.5 महीने के अंदर में ही मैं दूंगा पैसा, और नहीं दिया, इसलिए मेरे बिल्डिंग पे कार्रवाई हुआ. नाही, याबाबत तर माझ्याकडे कोणती तक्रार प्राप्त नाही. ही अनधिकृत बिल्डिंग होती आणि त्याच्यामुळे तिचे तोडण्याचे आदेश देण्यात आले होते. जर याच्यामध्ये काही कोणाची तक्रार असेल तर त्या तक्रारीची शहानिशा करून दोषी कोणी आढळले तर त्याच्यावरती कारवाई केली जाईल. पत्नीची हत्या करून मुलीसह पळून जाणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांनी मुसके आवळलेले आहेत. मूळचा उत्तर प्रदेशातला मुरादाबाद इथला शहानवाज सैफी मुंब्रा स्टेशन समोरच्या जीवनबागेतील बुरहानी बिल्डिंगमध्ये पत्नी सदफ आणि 2 वर्षाच्या मुलीसह राहत होता. शहनवाज आणि पत्नी यांच्यामध्ये सतत वाद होत असल्यानं 1 सप्टेंबरला झालेल्या वादातून चिडलेल्या शहनवाज यानं पत्नीला नशेचं औषध देऊन तिला बेदम मारहाण केली. त्याचबरोबर त्यानं घरातील गॅसची नळी पत्नीच्या तोंडात खुपसून तिची निर्घृण हत्या केली. सदफच्या वडिलांनी हा खून असल्याचा दावा केल्यानंतर मुंब्रा पोलिसांनी तिच्या पतीचा शोध सुरू केला. न्यायालयाने त्याला 8 सप्टेंबर 2021 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 860/21 302 201 गुन्हा भादवीप्रमाणे दाखल करण्यात केला होता आणि त्या गुन्ह्यातील आरोपी हा शहनवाज सैफी हा तिच्या 3 वर्षाच्या मुलीसोबत हा पळून जात असताना इटारसी रेल्वे स्टेशनशी कॉन्टॅक्ट करून त्याला तिथं इंटरसेप्ट करण्यात आलेला आहे आणि त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये इथं आणून अटक करण्यात आलेली आहे आणि त्याचा दिनांक 8 तारखेपर्यंत PCR घेण्यात आलेला आहे. विरारमधील बांधकाम व्यावसायिक निशान कदम याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या. चंद्रभान विक्रम चौहान असं आरोपीचं नाव असून तो विरार पूर्व फुलपाडा परिसरात राहतो. या गुन्ह्यात सहभागी असलेले इतर 5 फरार आरोपी उत्तर प्रदेशात पळून गेलेले आहेत. त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. मीरा रोडमधील नरेंद्र पार्क परिसरातील एका घरात आई, मुलगा आणि मुलीचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. नयानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. नसरीन वाघू, मोहम्मद आणि सदद नाज अशी या तिघांची नावं आहेत. दोन्ही मुलं गतिमंद असून पोलिसांनी पुढचा तपास सुरू केलेला आहे. तर बातमी आहे नालासोपारा पश्चिमेच्या सोपारा गाव ते गास गाव या रस्त्यावर असंख्य खड्डे पडलेत. 3 महिलांचा या खड्ड्यांमुळे अपघातही झालेला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वसई विरार महापालिकेच्या प्रभाग ई कार्यालयावर धडक मोर्चा काढला. हा रस्ता त्वरित दुरुस्त न केल्यास रास्ता रोकोचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह महामुंबई या बुलेटिनमध्ये इथे थांबतो. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.